श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. प्रिय स्वामी भक्तांनो, सोने चांदी नाही तर 10 रुपये किमतीचा हा एक वस्तू घेऊन या. धनाची लक्ष्मी देवी माता स्वतः चालत तुमच्या घरी येईल. 29 ऑक्टोंबर रोजी धन तेरस आहे. हा सण साजरा केला जाणार आहे. त्याचवेळी जर तुम्ही धनतेरसच्या दिवशी ही गोष्ट तुमच्या घरी आणली तर समजून घ्या की देवी लक्ष्मी इतकी प्रसन्न होईल की ती स्वतः तुमच्या घरी येऊन घर धनाने भरून टाकेल आणि तुमच्या घरातून काहीही बाहेर पडणार नाही. विशेषतः आज ही महत्त्वाची माहिती तुमच्याजवळ येत असेल तर ती स्वामी इच्छा मानून त्याला स्वीकार करा. माता लक्ष्मी स्वतः तुमचे घरदार धनधान्याने परिपूर्ण करेल. या धनतेरसला तुम्ही हे आणण्यास विसरू नका. अत्यंत शुभ फळं तुम्हाला प्राप्त होतील. या 10 रुपयाच्या वस्तूमुळे तुमच्या घरातील धनधान्यात वृद्धी होईल आणि धनतेरसला ही वस्तू आणली तर तुमच्या घरात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही. धनतेरस हा दिवस अत्यंत शुभ असतो आणि या दिवशी तुम्ही या वस्तूंची खरेदी केली तर या गोष्टींमुळे संपत्तीमध्ये वाढ होतच असते. या दिवशी सोन्या चांदीसारख्या अनेक वस्तूंची खरेदी केली जाते. पण जर तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी अशा गोष्टींची खरेदी केल्यास तुमच्या घरात सर्व काही शुभ येते आणि अशुभ निघून जाते. या दिवशी खरेदी केल्याने घरामध्ये सौभाग्य येते आणि तेथे गरिबी वास्तव्य करत नाही. पैशाशी संबंधित समस्या दूर होऊ लागतात. पनवती निघून जाते आणि जो तुमच्यावर त्रास आहे तो देखील संपून जातो. या संदेशाला संपूर्ण ऐका, कारण या तुमच्या कल्याणासाठी काहीतरी सांगितल्या जात आहे. तुम्हाला यासाठी खूप काही पैसे खर्चावे लागणार नाहीत. तुम्ही फक्त काही रुपयातच ही वस्तू खरेदी करून आणाल. धनत्रयोदशीच्या दिवशी घरी आणाल तेव्हा धनाची देवी माता लक्ष्मी आणि कुबेरजी प्रसन्न होतात आणि मग तुमच्या घरात धन संपत्ती वाढत जाते. या वस्तू खरेदी केल्याने वर्षभर घरात जे काही आहे त्यावर माता लक्ष्मीचा आशीर्वाद नेहमीच पडतो आणि आयुष्यात काहीही पैशाची कमतरता भासत नाही. तर आधी बोलूया ती वस्तू जी तुम्ही विशेषतः खरेदी केली पाहिजे. हा व्हिडिओ न वगळता पूर्ण ऐका. भगवान श्रीहरी विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः टाईप करायला विसरू नका. माता लक्ष्मीचा आशीर्वाद आणि भगवंताचा आशीर्वाद तुमच्या आयुष्यात निरंतर राहो हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व इच्छा भगवान विष्णू आणि माता महालक्ष्मी पूर्ण करोत. या शुभ दिवशी तुम्हाला आणायची सर्वप्रथम वस्तू म्हणजे ते आहे विड्याची पाने. त्यालाच खाऊची पानेही म्हटली जातात. या विड्याच्या पानामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो. तसंच खायच्या पानामध्ये माता सरस्वतीचा देखील वास असतो. तसेच माता पार्वती आणि मंगला देवीची देखील या पानामध्ये स्थान असते. त्याचबरोबर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की शिव आणि कामदेवाचा निवासही या पानामध्येच असतो. त्यामुळे तुम्हाला या दिवशी खायचे पानं नक्कीच खरेदी करून आपल्या घरी आणायचे आहे. तर तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की आपण ही पानं किती खरेदी करू शकतो. तर तुम्ही तुमच्या मनानुसार 1, 3, 5, 11, 21 अशी पाने घरी आणू शकता. 5 किंवा 10 रुपयापर्यंत ही पाने तुम्हाला विकत मिळतील. ही पाने नक्की खरेदी करा. त्यामुळे तुमच्या घरात माता लक्ष्मी अन्नपूर्णेच्या रूपात निवास करेल. हे पान माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. आता दिवाळीनंतर या पानाचे काय करायचे हा प्रश्न सर्वांनाच पडू शकतो. तर तुम्ही या पानांना पाण्यामध्ये
प्रवाहित करू शकता किंवा कोणत्याही झाडाखाली तुम्ही ही पाने ठेवू शकता. जिथे श्रीहरी विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी वास करत असते आणि जेव्हा तुम्ही भगवान विष्णूंना प्रसन्न करता तेव्हा स्वतः माता लक्ष्मी देखील खुश होत असते. आणि जर तुम्हाला माता लक्ष्मीचा प्रसन्न करायचे असेल तर ही दुसरी वस्तू तुम्हाला नक्कीच तुमच्या घरी आणायला हवी. भक्तांनो, तुम्ही पाहिलं असेल की या दिवशी बरेच लोक सोनं चांदी या वस्तू खरेदी करतात, तांब्या पितळेची भांडी खरेदी करतात. पण काही असेही भक्त आहेत जे सोनं चांदी किंवा अशा मौल्यवान वस्तू खरेदी करू शकत नाही. काही कारणं असतात. त्यामुळे जर तुम्ही हे करू शकत नसाल तर नक्कीच भगवान विष्णूंना प्रिय असलेली हळदी आपल्या घरी आणा. कारण तुम्ही जेव्हा हळदी घरी आणता त्यासोबत तुम्हाला गुरुग्रहाचे बळही प्राप्त होते आणि त्यामुळे तुमच्या घरातील दरिद्रता, दुःख आणि काही आरोग्याचे त्रासही नष्ट होताना दिसून येतात. हा उपाय तुम्ही नक्की करा. कारण जेव्हा तुम्ही हे घरी आणाल तेव्हा त्यासोबत ते आनंदाचे वातावरण तुमच्या घरात प्रवेश करेल. कारण हळदीला अत्यंत शुभ मानले जाते, कारण ती भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे. हळकुंड खरेदी करून आणत असताना तुमच्या सर्व काही इच्छा देवाला प्रगट करा. तुमचे दारिद्र्य, दुःख, पनवती, कर्ज सर्व काही जळून जाईल. हे केल्याने माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू तुमच्यावर प्रसन्न होतात आणि तुम्हाला कधीच धनाची आणि आरोग्याची कमतरता भासू देत नाही. आणि आता असे काहीतरी आणायचे आहे जे तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी, आरोग्य आणि खूप काही आनंद आणणारे आहे. ते म्हणजे तुम्ही आणले की समजून जा की तुमच्या घरातली दुःख, दारिद्र्य, काळजी दूर होईल आणि आरोग्यात वृद्धी होईल, धनात बरकत होईल. अशी कोणती ती वस्तू? ती आहे सुके धने. धने जेव्हा तुम्ही घरी आणता त्यासोबत तुम्ही देवासमोर ते प्रस्तुत केल्यास तुमच्या धनात कधीही कमतरता दिसून येत नाही. माता लक्ष्मी या धनासोबत तुमच्या घरात प्रवेश करते. सोन्या चांदीपेक्षाही ही अतिशय देवाला प्रिय असलेली वस्तू आहे, ज्यामुळे तुमच्या भाग्यात खूप काही चमत्कार होऊ शकतात. तुम्हाला या धन्यांना एका मातीच्या वाटीमध्ये ठेवायचे आहे आणि माता लक्ष्मीच्या समोर अर्पित करायचे आहे. दिवाळी झाल्यानंतर हेच धने तुम्ही मातीमध्ये किंवा तुमच्या घरासमोरील कुंडीमध्ये टाकू शकता. जसजसं या धनामधून हिरवी हिरवी कोथिंबीर बाहेर पडेल तसतसं तुमची प्रगती होत जाईल आणि माता लक्ष्मी तुमच्यावर किती प्रसन्न आहे याचा अनुभव तुम्हाला येऊ लागेल. जर तुम्ही हेच धने काही प्रमाणात तिजोरीत ठेवल्यास पैशाची बरकत वाढत राहील, लाभदायी ठरेल आणि तुमच्या दिवाळीचे सोने होईल. दिवाळी दिवशी हा उपाय करा, कारण यामुळे तुम्ही चमत्कार अनुभव कराल. दिवाळीच्या दिवशी त्यातील काही धने आपल्या तिजोरीत ठेवावे, त्यामुळे धनवृद्धी होण्यास अतिशय उपयुक्त ठरते. ही धनतेरसला आलेली संधी तुम्ही गमावू नका. या दिवशी जर तुम्ही हे सांगितलेले उपाय केलेत तर तुमच्या घरी माता लक्ष्मी चिरकाल निवास करेल. तुम्ही केलेल्या खरेदी करून आणण्यात सांगत आहोत ती देखील तुम्ही आपल्या घरी खरेदी करून आणू शकता. धनतेरसच्या दिवशी तुम्हाला गोमती चक्र नक्कीच खरेदी करून आणलं पाहिजे. जो मनुष्य धनतेरसच्या दिवशी गोमती चक्र आपल्या घरी खरेदी करून आणतो त्याला तिजोरी कधीच पैशाने खाली होऊ शकत नाही, हा विश्वास आहे. तसंच या उपायाने आपल्या धनाचा नजर लागू शकत नाही किंवा आपल्या धनाला आपल्या घरी येण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्या घरी येणारा पैसा पुन्हा निघून जातो. घरात असे काय आहे की त्या कारणांमुळे पैसा येत नाही? घरात येणाऱ्या धनाची नेहमीच बरबादी होत असते. तर ते सर्व काही थांबवण्याचे कार्य हे गोमती चक्र करतं. त्यामुळे तुम्ही हे गोमती चक्र आपल्या घरी अवश्य आणावे.
हे केल्याने तुमच्या घरी पैशाला बरकतच बरकत येईल आणि त्यामुळे सुख समृद्धी वाढू लागेल, ऐश्वर्य वाढू लागेल. गोमती चक्र हे भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे, त्यामुळे माता लक्ष्मीलाही अत्यंत प्रिय आहे. म्हणूनच याची खरेदी करणेही तुमच्यासाठी लाभप्रद ठरू शकते. म्हणूनच तुम्ही हेही खरेदी करून आणावे. जर तुम्हाला 11 गोमती चक्र खरेदी करण्याचे शक्य असेल तर तुम्ही किमान 5 किंवा 11 तरी गोमती चक्र खरेदी करावे. यामुळे तुमच्या धनात अधिक वृद्धी होईल. आणि जे लोक हे खूप काही खर्च करू शकत नाहीत त्यांच्यासाठी धने आणणे, हळदी आणणे आणि खाऊची पाने आणणे ही तर अगदी कमी पैशात होणारी खरेदी आहे. त्यामुळे जे कोणी खूप काही खरेदी मोठी करू शकत नसतील त्यांनी ही खरेदी करून आपल्या घरी धनतेरसच्या दिवशी ते धन वाढवण्याचे हे उपाय करून आपल्या जीवनात ती सुख समृद्धी आकर्षित करावी. कारण देव आणि माता लक्ष्मी ही तुमच्या संपूर्ण श्रद्धेवरही अवलंबून आहे. तुम्ही जितक्या श्रद्धेने देवापुढे हे ठेवाल, प्रार्थना कराल, तेव्हा तुमच्यासाठी ते सुख, आनंदाचे क्षण आणि ते वैभव येताना तुम्ही स्वतः पाहाल. आणि त्याचप्रमाणे घरासाठी मौल्यवान खरेदी म्हणजे झाडण्याचा झाडू. या झाडूमध्येच आपण भारतीय लक्ष्मीचा निवास आहे असे मानतो आणि ती घरातली स्वच्छता करत असताना आपल्या घरातून दरिद्री बाहेर काढते, खूप काही त्रास बाहेर काढते. म्हणूनच झाडूचेही महत्त्व आहे. तेव्हा झाडू त्या दिवशी अत्यंत शुभ मुहूर्तावर खरेदी करावा. कारण त्यामुळे आणि त्याला आणून पूजा करावी. देवासमोर मांडून हळद कुंकू वाहून त्याची पूजा करावी. कारण आपण त्या झाडूला लक्ष्मी मानून त्याची पूजा करतो आणि वर्षभर त्याने आपण आपल्या घरातील केर कचरा काढतो, म्हणजेच आपल्या घरातली नकारात्मकता दूर करतो. त्यामुळे तुम्हीही हे नक्की करा. कारण यामुळे तुमच्या आयुष्यात सुखद परिणाम तुम्ही पाहाल. तुम्ही स्वामींचे आणि माता महालक्ष्मीचे, भगवंताचे आभार माना. कारण देवाने तुम्हाला ही संधी देण्याचे ठरवले आहे. जेव्हा तुम्ही हे सर्व उपाय कराल तेव्हा तुम्ही पहा, हे अत्यंत शुभ फळ देणारे उपाय आहेत. त्याचप्रमाणे तुम्ही या शुभ मुहूर्तावर आपल्या घरी गणेश लक्ष्मीची मूर्तीही आणू शकता. त्या देखील तुमच्या इथे खूप काही अशी बरकत आणतील ज्यामुळे तुम्हाला सुख समृद्धी आनंद जाणवू लागेल. प्रत्येक वस्तू आणताना आनंदाने आणा. कारण तुमच्या घरी तुम्ही या वस्तूंद्वारे आनंद घेऊन येत आहात. त्याचप्रमाणे मातीचे श्री गणेश आणि माता लक्ष्मीचे मूर्तीही तुम्ही आणा. कारण त्यामुळे तुम्हाला अधिक संपन्नता जाणवू लागेल. जेव्हा तुम्ही हे घरात आणाल आणि पूजास्थानी ठेवून ज्या दिवशी ज्यांना कुणाला आपल्या कार्यात खूप अडचणी जाणवतात, खूप काही व्यवसाय, कारखानदारी, नोकरी, दुकान किंवा इतर काहीही चालू असेल तर ते फक्त दिवस हा उपाय करावा लागतो. आणि गुरुजींनी सांगितले आहे की काही दिवसात तुम्हाला मोठा चमत्कार दिसेल. जर तुम्ही तुमच्या जीवनात हे सर्व काही आनंद आकर्षित करू इच्छिता, पैसे कमावण्याचे नवीन मार्ग तयार होतील आणि तुम्हाला सुख समृद्धी प्राप्त होते, तर त्याआधी तुम्ही श्री स्वामी समर्थ संदेश या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट्समध्ये माता लक्ष्मी माझ्या घरी निरंतर राहो असे कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. माता लक्ष्मी तुझे माझ्या घरी स्वागत आहे असे लिहायला विसरू नका. हिंदू पंचांगानुसार धनत्रयोदशी अत्यंत शुभ आणि फलदायी मानली जाते. या दिवशी श्री गणेश, धन्वंतरी आणि देवी लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे. धनतेरसला धनत्रयोदशी असेही म्हटले जाते. या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केल्याने
सुख समृद्धीत वाढ होते. धनत्रयोदशीच्या दिवशी नवीन वस्तू खरेदी करण्याची परंपरा आहे. या दिवशी नवीन भांड्यांचीही पूजा केली जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी कोणत्या गोष्टींची खरेदी टाळावी जाणूया. या दिवशी कुठल्याही प्रकारे काचेच्या वस्तू खरेदी करू नका, कारण ते अशुभ मानले जाते. कारण काच ही कधीही तडा जाऊन तिचा नाश होतो, म्हणून काचेची वस्तू या दिवशी खरेदी केली जात नाही. तसेच शुभ ठिकाणी अडचणी येऊ लागतात, म्हणूनच काचेची वस्तू खरेदी न करण्याचे सांगितले आहे. त्याचप्रमाणे लोखंडाच्या वस्तूही त्या दिवशी खरेदी करू नये असे सांगितले जाते. काळ्या रंगाच्या वस्तू खरेदी करणेही टाळावे. धनतेरसला राईचे तेल खरेदी करणेही अशुभ मानले जाते. ज्योतिष्यशास्त्रानुसार राईच्या तेलाचा शनिदेवाशी संबंध असून ते अर्पण केले जाते. या दिवशी तेलाचे दान केल्याने कुंडलिनीतील शनीची स्थिती कमकुवत होते, तसेच अशुभ फळेही मिळू लागतात. काळे कपडेही खरेदी करू नका. चुकूनही जर काळे वस्त्रही परिधान करू नका. तुमच्या कार्यात अडथळे निर्माण होऊ शकतात. धनत्रयोदशी दिवशी 2024 हा 29 ऑक्टोबर रोजी आहे, जो 5 दिवसांच्या दिवाळी उत्सवांना प्रारंभ करत आहे. हिंदू चंद्र दिनदर्शिकेनुसार धनत्रयोदशी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या गडद पंधरवड्या 13व्या दिवशी येते. भारतातील बहुतेक प्रदेश एकाच दिवशी धनत्रयोदशी साजरे करतात, तर काही प्रादेशिक भिन्नता, स्थानिक चालीरीती किंवा ज्योतिषशास्त्रातील धनतेरस पूजेचा शुभमुहूर्त 2024 धनत्रयोदशीला अनुष्ठान करण्यासाठी योग्य वेळ महत्त्वाची आहे. 2024साठी धनतेरस पूजा मुहूर्त 29 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7:04 ते रात्री 8:27 दरम्यान आहे. या काळात पूजा केल्याने सौभाग्य आणि दैवी आशीर्वाद प्राप्त होतात. अनेकांचा असा विश्वास आहे की या शुभमुहूर्तावर सोने, चांदी किंवा भांडी खरेदी केल्याने घरात समृद्धी येते. प्रदोषकाल उपासनेचा आणखी एक शुभ काळ संध्याकाळी 6:01 ते रात्री 8:27 असतो आणि लक्ष्मीपूजनासाठी एक आदर्श काळ वृषभ काल संध्याकाळी 7:04 ते रात्री 9:08 असतो. यावेळी लोक दिवे लावतात आणि लक्ष्मीपूजन करतात. देवीच्या आशीर्वादासाठी पुढील वर्षभर शुभेच्छा देतात. प्रेमळ स्वामी भक्तांनो, मला आशा आहे तुम्हाला हा संदेश, हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी, मला प्रसन्न हो असे लिहायला विसरू नका. माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी या संदेशाला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका. ही महत्त्वाची माहिती तुमच्या इतर नातेवाईकांना, तुमच्या प्रियजनांपर्यंत पोहोचवण्यासाठी नक्कीच या संदेशाला शेअर करा. माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हा सर्वांना राहो. तुमच्या घरात सुख, समृद्धी, आरोग्य, आनंद नांदो हीच स्वामी माऊली चरणी आणि श्री भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना.